मुंबई जवळच्या मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रीचा पर्दाफाश करण्यात आलाय। एमडी ड्रग्ज तयार करून विकणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे। टोळीतील 13 जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। तर ही बातमी आपण पाहूच। मात्र ठाण्यातून एक बातमी समोर येते। दिव्यामध्ये शिवसेनेचे 9 नगरसेवक हे अपात्र ठरण्याची शक्यता आहे। त्यांच्या विरोधात ठाकरे गटानं याचिका दाखल केलेली आहे। शिवसेनेच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार त्यामुळे कायम आहे। ठाकरे गटाने या संदर्भात याचिका दाखल केलेली आहे। शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरण आहे। शपथपत्रात काही माहिती ही खोटी दिलेली आहे असा ठाकरे गटाचा दावा आहे आणि या प्रकरणी टांगती तलवार या नगरसेवकांवर कायम आहे। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये निवडून आलेल्या दिव्यातील नवीन 9 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। संबंधित नगरसेवकांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, अनधिकृत बांधकामे, आर्थिक माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे व मालमत्ता लपवण्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, नेमकं काय प्रकरण आहे आणि कुठपर्यंत हा तपास जाऊ शकतो? जगदीश, प्रत्येक निवडणुकीनंतर उमेदवारांना किंवा अन्य नागरिकांना एक अधिकार असतो की त्या ठिकाणी इलेक्शन पिटिशन दाखल करण्याचा, आणि अशाच प्रकारची इलेक्शन पिटिशन जी आहे ती ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी दाखल केलेली आहे। जे काही 9 नगरसेवकांची नावं त्यांनी घेतलेली आहेत किंवा ह्या इलेक्शन पिटिशन मध्ये त्यांची नावं आहेत, त्यांच्यामध्ये रमाकांत मडवी असतील, शैलेश पाटील असतील, आदेश भगत असतील, यांची नावं त्याच्यामध्ये नमूद आहेत। कथित प्रतिज्ञापत्रामध्ये काही जे नमूद केलेले नाही, जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता असेल याची काही पुरावे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले नाहीयेत, अशा प्रकारचा आरोप त्यांचा आहे। त्यामुळे इलेक्शन पिटिशन ही दाखल केल्यानंतर आता न्यायालय हे प्रकरण जे न्यायप्रविष्ट आहे यामध्ये न्यायालयामध्ये कशा प्रकारे सुनावणी होते आणि खरंच हे 9 नगरसेवकांचे नगरसेवक पद हे अपात्र होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। जगदीश, कुणाल, तुम्ही असेच जोडलेले राहा।